नमस्कार. मी विवेक सरपोतदार. खडीवाले वैद्यांकडे मी काही वर्ष अभ्यास केलेला आहे आयुर्वेदाचा. त्या अर्थाने बेअरपुटे डॉक्टर आहे. एक मुक्त पत्रकार म्हणून काही लेख वगैरे लिहित असतो. सकाळ, प्रभात, विविध पेपर, आकाशवाणीच्या मधून. तर आणि काही लोकांच्या मुलाखतीही घेतलेल्या आहेत. काही लेखमाला माझ्या झालेल्या आहेत. तर मध्यंतरी कोरोनाचा फार धुमाकूळ आपल्याकडे आला होता. सगळ्या जगात झाला होता म्हणे. तर त्यावेळेला आमचे एक डॉक्टर सचिन पेटकर म्हणून आमचे जवळचे मित्र, त्यांची ओळख होती. त्यांच्यामुळे आम्ही एकमेकांना देवाणघेवाण करायचो या सगळ्या माहितीची. आणि त्याच्यातून आमची खूप ओळख होत होत खूप आम्ही अभ्यास करायचा प्रयत्न केला त्याचा. तर म्हटलं आता नवीन एक आत्ता चीनचा HMV ह्युमन अर्थात ह्युमन मेटोन्यूमो व्हायरस हा जो काही धुमाकूळ घालतोय, असं म्हणतात की काही फारसं त्याला प्रॉब्लेम नाही, पण आता काही मीडियावाले असं दाखवत आहेत की खूपच ते म्हणजे त्याने काही माणसं मरू शकतात वगैरे अशी भीती दाखवली जाते. आणि भारतातही तो पोचलाय. अगदी लहान तान्ह्या बाळांना सुद्धा होतोय. त्या आधारावर म्हटलं डॉक्टरांना परत एकदा आपण भेटलो आणि त्यांना विचारलं की तुम्ही मुलाखतीला तयार आहात का. तर ते आता आपल्याला नक्की काय आहे तेच जास्त सांगू शकतील. त्यांचा जरा त्याच्यात दांडगा अभ्यास आहे. तर डॉक्टर, आपलं नाव डॉक्टर सचिन पेटकर. तर आपण BMS वगैरे झालेला. मला वाटतं भारतीय विद्यापीठातून आपण केलेलं आहे ते. बरोबर. हां. तर आपण डॉक्टर म्हणून या क्षेत्रात किती वर्ष आहात? मी आता साधारणतः 2000 सालापासून मी प्रॅक्टिस करतोय. कुठे करताय? कोथरूडमध्ये माझं हॉस्पिटल आहे, परिवर्तन आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे आणि तिथे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो मी गेली 20-22 वर्ष आता जवळ 24-25 वर्ष. आणि तुमची शाळा पण आहे ना? शाळा नाही, शाळेला पर्याय असा एक कन्सेप्ट आहे, जिज्ञासा लर्निंग सेंटर म्हणून. मी गेले 12 वर्ष ते चालवतोय. ठीक आहे. आपण आता एक चीनचा जो HMPV म्हणजे ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस असं जे काय म्हटलंय, तो म्हणे काय 2001 साली वगैरे आला होता असं आम्हाला टीव्हीवरनं वगैरे कळतंय. तो काय चिमणीला झाला, मग आता चीनमध्ये धुमाकूळ घालतोय. अनेक पेशंट ते जागाच नाहीये म्हणतात असं ठेवायला वगैरे. आणि आम्ही एकीकडे दुसरीकडे व्हिडिओ पण पाहतोय की काही नाहीये तसं काही. आणि भारतात तर येऊन पोहोचलाय, खूप तान्ह्या माळांना होतोय वगैरे असं आम्हाला जरा भीती वाटते. आता जर तुम्ही त्याच्यावर जरा प्रकाश टाकला तर बरं होईल. हा HMPVचा जो लॉंग फॉर्म तुम्ही आत्ता सांगितला, जो आपल्याला सांगितला जातो की ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस, ॲक्च्युली आत्ता सध्या मी गमतीनं ऐकलं आहे की HMPVचा लॉंग फॉर्म काय, तो बरोबर आहे अगदी. हत्तीच्या मारे परत व्हायरस. म्हणजे आता जस्ट कोरोना झाला तसं. आणि हत्तीच्या मारे परत व्हायरस. तर हे आता काय झालं, एक स्क्रिप्ट आहे आणि हे स्क्रिप्ट आजचं नाही आहे. हे स्वाईन फ्लूपासून सुरू झालेलं आहे 2009. ठीक आहे. दर 10 वर्षानंतर आणण्याचा प्रयत्न होतोय, पण मागच्या वेळी ते यशस्वी झाले कोरोनाच्या काळात. त्याची आता हे पुढचं व्हर्जन वेगळ्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न सतत चालू आहे. म्हणजे आता असं काही नाही की कोविडनंतर आता HMPV आला आहे. त्याच्यामध्ये एमपॉक्स म्हणजे मंकी पॉक्सचं एक वादळ थोडंसं आणण्याचा प्रयत्न केला होता. हे वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. पण मुळात असं आहे की आपण जेव्हा असं काही घडतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की स्वास्थ्य आणि आरोग्याशी संबंधित काही जे काही नॉलेज असतं ते डॉक्टरांना असतं आणि आपण डॉक्टरांकडे त्या पद्धतीने आशेने बघतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की डॉक्टरांना याच्याबद्दल काहीही माहिती नसते. आपल्याला असं वाटतं डॉक्टरांना मेडिकलमधलं कळतं, आरोग्याबद्दल कळतं. तसं नाही आहे. ते आपल्यामध्ये काय म्हणतात की संस्कार झालेले आहेत. त्याला जबाबदार मोस्टली जर बघितलं तर TV आणि फिल्म, मूवीज हे मेन कारण आहे. मग डॉक्टर आहे काय हे आधी समजून घ्या. तर डॉक्टर हा प्रॅक्टिशनर आहे. काय, तो प्रॅक्टिस करतो. त्याला जे शिकवलं जातं हे करायचं, असं झालं की हे द्यायचं, तसं झालं की ते द्यायचं, असं झालं की इकडे पाठवायचं, तसं झालं की तिकडे पाठवायचं. हे जे त्याला सांगितलेलं आहे तेवढंच तो होतो. तो शास्त्रज्ञ नाही, तो वैज्ञानिक वृत्ती त्याला नाही, तो शोधक नाही, तो रिसर्चर नाही. रिसर्च काय होतो याच्याबद्दल त्याला काहीही माहिती नाही, काहीही तो त्यानुसारची त्याची वैचारिकताच नाही आहे, भूमिकाच नाही आहे. तो एक असेंब्ली लाईनमध्ये त्याचा एक योगदान आहे, तेवढं ते कंप्लीट करतो आणि ती प्रोसेस चालू आहे. यामध्ये फार्मा इंडस्ट्री आहे, यामध्ये फार्मा माफिया आहे, असं बरंच काय काय चाललेलं असतं. हा त्यातला एक घटक आहे. म्हणजे एका शब्दात मेडिकल रॅकेट म्हणता येईल का? मी असं काही म्हणत नाही.
तुम्ही समजून घ्या काय असेल ते. पण लोकांना समजलं पाहिजे, लोकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की आयुष्य त्यांचं आहे. त्यांच्या आयुष्यात आत काय गेलं पाहिजे, काय नाही, जे काय असेल ते, याच्याबद्दल तुम्ही जागरूक होणं आवश्यक आहे. याच्याबद्दल बोध तुमचा असला पाहिजे. तुम्ही समजा तो बोध घेतला नाही, समजून घेतलं नाही, तर मार्केटमध्ये जे विकलं जातं ते फार छानच असतं असं काही नसतं, हे आपल्याला माहिती आहे. तर त्यानुसार जागरूक व्हायला पाहिजे. कोविडच्या वेळीसुद्धा ॲक्च्युली हे प्रश्न आपण विचारले नाहीत, त्याचा परिणाम आपण भोगलो. अख्खं जग, कारण हे सगळं जागतिक आहे. हे सगळं काही तुमचे जे काही राष्ट्रातले नेते किंवा राज्यातले नेते किंवा स्थानिक नेते हे ठरवत नाही, त्यांची क्षमता पण नाही आहे. हे जागतिक उद्योगपती आणि जे काही मंडळी आहेत, ज्यांना संपूर्ण म्हणजे कंप्लीट वर्ल्ड इकॉनॉमी जे कंट्रोल करतात, त्यांचे हे खेळ चाललेले आहेत. त्यांचे खेळ काय आहेत, तर त्यांना तुमचा कंट्रोल हवा आहे. मी म्हणेन तसंच तुम्ही ऐकलं पाहिजे. हे केव्हा होऊ शकतं, जेव्हा तुम्ही लाचार असाल तेव्हा, जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा, आणि त्याची तुम्हाला गत्यंतरच नाही आहे. म्हणून जगातल्या सर्व राष्ट्रांना हे अशा पद्धतीने व्यवस्था निर्माण करतात की ते त्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. आणि त्याचा परिणाम म्हणून हे पॅन्डेमिक्स आहेत. तुम्हाला एक लक्षात येईल की हे पॅन्डेमिक जर तुम्ही व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल केलं, जर तुम्ही टी व्ही बघणं बंद केलं, जर तुम्ही वर्तमानपत्र पाहणं बंद केलं, तर तुम्हाला लक्षात येईल की इथं पॅन्डेमिक नाही आहे, कधीच नव्हता. ज्यांच्यापर्यंत ही माध्यमं पोचली नाही आहेत, त्यातल्या खेडेगावी अगदी दुर्गम जी आहेत, तिथं काही त्रास कळलंच नाही आणि निश्चिंत राहिले लोक. एवढंच नाही, शहरामध्ये असे लोक ज्यांच्याकडे व्हॉट्सॲप नाही आहे, ज्यांच्याकडे टी व्ही नाही आहे, ज्यांच्याकडे वर्तमानपत्र येत नाहीत, ते निश्चिंत राहिले. अशी कुठलीही व्यक्ती आजारी पडली नाहीत, पडली तर ती बरी झाली आपोआपच. तर महत्त्वाची गोष्ट काय की पहिला क्वेश्चन जे तुम्हाला सांगितलं आहे त्याला क्वेश्चन करणं, त्याला प्रश्न करणं. आधी डॉक्टरांना सुद्धा प्रश्न करणं. स्टेथोस्कोप गळ्यात घातला म्हणजे आम्हाला सगळं यायला लागलं, अशा भूमिकेत जे असतात त्यांना प्रश्न करणं फार आवश्यक झालेलं आहे. त्यांना तुम्ही प्रश्न करा की तुम्हाला कसं कळलं की हा व्हायरस आलेला आहे, का तुम्हाला सांगितलं नाही, ते रिसर्च होतो कुठेतरी लांब, तो आम्हाला ऐकायचा असतो, आम्हाला ते चालणार नाही. हा व्हायरस आला आहे हे तुम्हाला कसं कळलं, तुम्ही त्याची शहानिशा कशी केली, हे प्रश्न विचारणं फार आवश्यक आहे. मूलभूत प्रश्न. ते इकडे तिकडे जाऊ पण नका. पण त्याची ही लक्षणं असतात, त्याची ती लक्षणं असतात, हे सुरू केलं त्याच्या पुढची. मुळात आधी आढ्यात पाणी आहे का, तर पोऱ्यात येईल. आढ्यात पाणी नाही आहे का आहे याची आपण काही शहानिशा करत नाही आहोत. व्हायरस तुम्हाला दिसला का, तुम्ही कसा त्याचा आता तुम्ही नेदरलँड्सचं मगाशी 2001चं उदाहरण दिलं, हे HMPVचं, तो आयसोलेट झाला. 2001 साली आयसोलेट केलेला आहे. हा आयसोलेट झालेला व्हायरस आयसोलेट केला का त्यांनी, ज्याला व्हायरस म्हणून नावं देता तुम्ही, ते आयसोलेट केलं म्हणजे ते बाजूला दिसलं का तुम्हाला, तर नाही दिसलेलं. त्याचं कारण असं आहे की आयसोलेशन कसं केलं याचा तुम्ही अभ्यास करायला गेलात तर तिथं लक्षात येतं की ते RT-PCR आणि सेल कल्चरचा वापर केलेला आहे. या दोन्ही गोष्टी, सेल कल्चर असो किंवा RT-PCR, ह्या आयसोलेशनसाठी वापरल्या जात नाहीत, या ॲम्प्लिफिकेशनसाठी वापरल्या जातात. ॲम्प्लिफिकेशनचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे एकाचे 10 करायचे असतील, 10चे 100 करायचे असतील, 100चे 1000, लाख, करोडो अब्जोपती तर करायचे असेल, तर त्याचं टूल म्हणजे RT-PCR आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक किडा दिसत नाही, अगदी सूक्ष्म आहे, पण 1000चा गठ्ठा दिसतो की नाही. लांबून समजा एक माणूस दिसत नाही, पण 1000 लोक एका ठिकाणी आले तर सॅटेलाईटवरून दिसेल की नाही, लाख लोक एकत्र आले तर दिसेल की नाही सहजतेने. तर ते ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय, एक प्रकारचा झूम आहे, त्याचं टूल आहे ते. पण मुळात एक पाहिजे ना, तो एकच जर नसेल तर तुम्ही काय आयसोलेट केलं तर ही धूळफेक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही आयसोलेट तर केलाच नाही. जर तुम्ही रिसर्च पेपर्स बघितले की कळतील. रिसर्च पेपर्स कोणी बघत नाही, डॉक्टर वाचत नाहीत रिसर्च पेपर्स. त्यांची डिग्री झाली की ते प्रॅक्टिसला बसतात आणि साहजिक आहे त्यांनी प्रॅक्टिस करायची का रिसर्च करायचा.
पण मग रिसर्चमध्ये गडबड होत असेल, लबाडी होत असेल, तर त्याची शहानिशा कुणीतरी केली पाहिजे. आणि ही जबाबदारी खरं डॉक्टरांची असं म्हणायचं. डॉक्टरांची नाही आहे, डॉक्टरांची क्षमता पण नाही आहे. पण ही जबाबदारी ॲक्च्युली CDCची आहे. CDC म्हणजे जे सेंट्रल ड्रग कंट्रोल डिसीज कंट्रोल जे आहे ते. भारताचं पण डिसीज कंट्रोल CDC आहे, डायरेक्टर जनरल. काही नाही, कोविडच्या काळात पार्ट्या करत होते ही मंडळी. त्यांनी काहीही आजपर्यंत क्लिअर कट कुठल्याही प्रकारचा पुरावा किंवा एव्हिडन्स किंवा काहीही कुणालाही दिलेलं नाही आहे. आम्ही थकलोय विचारून RTI केलेत, एव्हिडन्स ॲक्ट खाली सगळ्या पद्धतीने आम्ही विचारलेलं आहे. यांच्याकडे नाही काही. मला वाटतं आपण मध्यंतरी NIVला सुद्धा अशी डॉक्टरांनी पत्र लिहिली होती, लिहिलेली आहेत. त्यांच्याकडे काहीही नाही आहे. व्हायरस आयसोलेट केला आहे का, व्हायरसचं अस्तित्व कसं त्याचं अस्तित्व आहे हे तुम्ही कसं साबित केलं, त्याच्याबद्दल उत्तरं नाही आहेत. तुम्हाला हे कसं कळलं की ठराविक आकाराचा तो आहे? तुम्हाला हे कसं कळलं की मास्कमधून तो अडकतो? तुम्हाला हे कसं कळलं की 6 फुटाच्या अंतरापर्यंत तो त्याच्यापेक्षा जास्त तो प्रवास करू शकत नाही? हे तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला हे कसं कळलं की त्याच्यामुळे आजार होतोय? तुम्हाला हे कसं कळलं की त्याच्यामुळे जी लक्षणं तुम्ही सांगतायत ती त्याच्यामुळे तयार होत आहेत? कशी तयार होत आहेत सांगू शकताय का? हे तुम्हाला कसं कळलं की तो आत जातो, तुमच्या पेशींच्या आत घुसतो, पेशीच्या आत घुसून तो त्या पेशीचा ताबा घेतो, त्याच्या असंख्य प्रकारच्या कॉपीज तयार करतो आणि त्या सेलला फोडून बाहेर येतो आणि मग तो दुसऱ्यांना तो इन्फेक्ट करायला वगैरे जातोय? हे तुम्ही कसं बघितलं? एक लक्षात घ्या, छोटीशी गोष्ट, एक कॉमन सेन्स. आपण कॉमन मॅन आहोत की नाही? कॉमन पीपल, आपले सामान्य प्रश्न असणार, पण सामान्य प्रश्नांना उत्तर देणं आवश्यक आहे. कारण या देशाचे मालक कोण आहेत? हम भारत के लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. आपल्यासाठी ही सगळी व्यवस्था आहे. व्यवस्थेसाठी आपण नाही आहोत की व्यवस्थेने वरून आदेश करायचा आणि आपण मेंढरांसारखं जिथं हाकतील तिथं वळायचं आणि तिकडं जायचं, असं नाही आहे. आपला प्रश्न करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला विचारी प्राणी पण आहे ना? हो, विचारी आहे. पण शिक्षण आणि जे काय व्यवस्था आत्ताची आहे ती कोणी प्रश्न विचारत असेल तर त्याला दाबलं जातं आहे. आणि दाबलं जातं आहे तर इतरांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. कारण एकट्याला दाबू शकतात. कारण का? यंत्रणा मजबूत आहे, जास्त बलवान आहे. पण सगळे जर नागरिक एकत्र आले आणि प्रश्न केला, तेवढी ती काही ताकद नाही. त्यांना प्रश्नांना उत्तरं द्यावे लागतील आणि वाटेल ती लबाडी करून चालणार नाही. तर जी गोष्ट कोविडच्या काळात झाली आणि त्याचं कारण एकमेव आहे की लोकांनी प्रश्न केले नाहीत. जे आहे ते असेल बुवा, घाबरवलं गेलं. सेम स्क्रिप्ट परत रन होणार आहे. ते वेगळ्या पद्धतीने, कदाचित यश येणार नाही त्यांना, पण नाही आलं तरी थांबत नाहीत. अजून एक व्हायरस, ह्यात तिचे मारी परत व्हायरस. त्यांना काही व्हॅक्सिन वगैरे द्यायची, तयार करायची असं? व्हॅक्सिनचे प्रश्न येतो कुठे? आधी व्हायरस दाखवा ना, व्हायरसचं अस्तित्व आधी सिद्ध करा ना, मग पुढच्या गोष्टी. मग एवढे माणसं मेली कशी, मग ह्यांनी काय होतं, हे सगळ्या गोष्टी नंतरच्या गोष्टी आहेत. त्याची उत्तरं पण देऊच आपण. मुळात असं आहे, बरोबर थंडी आणि उन्हाळ्याच्या जो काही मधला काळ असतो, म्हणजे शिशिर ऋतू आणि वसंत ऋतू, याच वेळी कफाचे त्रास होतात आणि कफ पातळ व्हायला लागतो. सकाळी उठल्यानंतर थोडंसं नाकात साचल्यासारखं होतं, शिंकरतो, मग मोकळं होतं. पुढे ते जास्त वाढत जातं. जितका तुम्ही जलीयांश तुमच्या शरीरात जास्त असेल तेवढा पुढे लागणार, उन्हाळ्यात त्रास होईल तो जलीयांश जास्त राहिला तर, म्हणून तो बाहेर फेकला जातो. तर सर्दीला तुम्ही आजार म्हणणार का? नाही म्हणता. अशा वेळी सर्दी बाहेर गेली पाहिजे, फेकली गेली पाहिजे. तुम्ही क्लिन्सिंग सिस्टीम जी आहे इंटरनल आपली, त्याला तुम्ही आजार म्हणाल, त्याला लक्षणं म्हणायला आजाराची. इथे गडबड होती आहे. जर सर्दीतून तुम्ही स्वच्छ होत असाल, खोकल्यातून कफ बाहेर पडतोय, स्वच्छ होत असाल, दाबण्यात पाऊल काय? तो दाबायचा आणि मग आजार, तो जर दाबला आत, म्हणजे हे सर्दी जर आतच राहिली तर त्याचं परिणामन टॉक्सिन्समध्ये होतं, विषारांमध्ये होतं. त्यालाच विषाणू म्हणायचं का आपण? हां, त्यालाच विषाणू म्हणू शकता. पण तो विषाणू म्हणजे एक अख्खा प्राणी दिसत नाही, कधी कोणी बघितलेलं नाही आहे. हे जे विषार आहेत ही टॉक्सिन्स आहेत. टॉक्सिन्स म्हणजे प्रोटीनचे काही किंवा अॅमिनो ॲसिडचे काही तुकडे जे आता शरीराला नको आहेत. शरीर राहिले तर त्रासदायक होईल, म्हणून ते बाहेर फेकले पाहिजे, हे शरीराला माहिती आहे. म्हणून युरिनमधून, शौचातून, घामातून, सर्दी, खोकला, कधी कानातून, वेगळ्या पद्धतीतून शरीर ते बाहेर फेकतं.
जसं समुद्रात घाण झाली की समुद्र बाहेर फेकतो, ते बीचवर आणून टाकतो, किनाऱ्यावर आणून टाकतो, तसं आपलं शरीर कंटिन्युअस या प्रोसेसमध्ये की अनावश्यक जे अतिरिक्त किंवा जे त्रासदायक होऊ शकतं ते बाहेर फेकलं जातं. जास्त साचलं असेल तर जास्त फेकलं जाईल, कमी साचलं असेल तर कमी फेकलं जाईल. तर दर 2 ऋतूंनंतर ही प्रक्रिया होत असते. नेमकं तुम्ही याच वेळी तुमचे कशा काय लाटा येतात? लाटा येतात कारण ह्या थंडी आणि उन्हाळ्याच्या मध्यावर आहोत आपण. अशा वेळी ही लक्षणं अनादी काळापासून चालू आहेत. मी तेच म्हणणार, हे काय नवीन नाही. पण आता हेच उचलायचं, याच्यातून दहशत क्रिएट करायची, लोकांच्या डोक्यात कन्फ्युजन करायचं, डाऊट क्रिएट करायचा आणि कुठला तरी काल्पनिक काहीतरी चित्र उभं करायचं जे कुणाला प्रूव्ह पण करता येत नाही, डिस्प्रूव्ह पण करता येत नाही. आणि मग त्याच्यावरचा आम्हीच उपाय सांगणार, त्याच्यावरची परीक्षा पण आम्हीच सांगणार. म्हणजे सगळ्याचे सगळे कंट्रोल तुमच्या हातात आणता तुम्ही आणि लोकांना पळवताय, इकडं तिकडं धावायला लावताय. तर अशा पद्धतीने ही कारण नसताना टेस्ट, आता ती RT-PCR टेस्टच आहे ती एक प्रकारची, ज्याला आता नाट म्हणतात, NAAT. तर ही नाट लागलेली आहे असं समजा. तर थोडक्यात हा सगळा खेळ आहे. त्या सेल कल्चरमधून तुम्ही व्हायरसचं अस्तित्व सिद्ध करू शकत नाही. RT-PCRने व्हायरसचं अस्तित्व सिद्ध करू शकत नाही. आणि अस्तित्व न सिद्ध करता सुद्धा ही लक्षणं कशापासून तयार होत आहेत हे आपल्याला व्यवस्थित सांगता येतं आणि त्याच्यावरचे उपाय केले तर अगदी निरोगी राहता येतं, होता पण येतं. मला वाटतं हे प्राचीन ऋषीमुनींनी आपल्या आयुर्वेदात ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे सगळं, आणि तुमच्यासारखे वैद्य लोक त्याच्यावर चांगलं अगदी बरं करताय तुम्ही लोकांना. पण हे मग काय होतंय, अशी गडबड का होते की लोक तिकडे का नाही, आयुर्वेदाकडे का वळत नाही? मला असं म्हणायचं की प्राचीन ऋषीमुनींनी लिहिलं आहे की नाही वगैरे याच्याबद्दल फारशी काय त्याचा एक वेगळा अभ्यास होईल. परंतु तुम्ही आयुर्वेदाचा आणि आपलं आयुर्वेद आणि भारतीय हे आहे वगैरे हे सोडून द्या. आयुर्वेद नावाने जे आहे ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे त्याची शहानिशा करा, पडताळणी करा. जुनं ते सोनं नाही आणि नवं ते टाकाऊ असंही नाही. प्रत्येक गोष्टीची पडताळणी करा. ते बरोबर आहे की नाही, आत्तासाठी रिलेव्हंट आहे की नाही, आत्तासाठी उपयोगी होते की नाही, कशा पद्धतीने उपयोगी होते, कशा पद्धतीने उपयोगी होत नाही, निरुपयोगी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. त्यासाठीच एवढी मोठी सगळी रिसर्च सेंटर्स सरकारी आपण करून ठेवलेली आहेत. आपण करदाते आहोत. त्या करदात्यांच्या पैशातून हजारो करोडो रुपयांचा दरवर्षी बजेटला ॲलोकेशन आहे या लोकांचं. हे काय करतायत? त्यांनी व्हायरसचं अस्तित्व सिद्ध नाही केलेलं पण पॅन्डेमिक जाहीर होऊ दिला. WHO हे काही भारताचं आरोग्य कंट्रोल करण्याची व्यवस्था नाही आहे, पण WHOने सांगितलं चला आज रात्री 12 वाजल्यापासून कोणी घराच्या बाहेर नाही पडणार. हा काय प्रकार आहे? आणि आपण कोणी विचारत नाही आहोत. आणि कित्येक वेळा बरेचसे एक लक्षात घ्या, ही जी संविधानानुसार जी व्यवस्था आहे ती ही आहे की लोक सर्वोपरी आहेत. लोकांनी संविधान बनवलेलं आहे व्यवस्थेसाठी. लोकांनी संविधानाच्याही वरती कोण आहोत तर आपण सर्व लोक आहोत. लोकांसाठी संविधान आहे. संविधानानुसार व्यवस्था चालली पाहिजे. त्याचा हेड राष्ट्रपती आहे. राष्ट्रपतीकडे 3 व्यवस्था केल्या आहेत, न्यायतंत्र, विधानतंत्र आणि प्रशासनतंत्र. या 3 तंत्राप्रमाणे लोकांची राष्ट्राची व्यवस्था लावली पाहिजे. आता यामध्ये समजा गडबड होत असेल तर प्रश्न तर लोकांनी प्रश्न करणं हा पहिला अधिकार, फंडामेंटल राईटच आहे आपला. म्हणजे अगदी सामान्य लोकांनी सुद्धा केले पाहिजेत, प्रश्न केले पाहिजेत. आणि ही व्यवस्था चालवण्यासाठी प्रत्येकजण कर भरतोय पण त्यांना शिकवलंच जात नाहीये किंवा हे शिकण्याची त्यांची हेच नाही असं वाटतं. मग थोडक्यात तेच आहे की हे प्रबोधनाची गरज आहे. प्रत्येकाची जबाबदारी. 18 वर्ष झाल्यानंतर तुम्ही संज्ञान आपोआप होत नाही. प्रबोधनाशिवाय संज्ञान आणि अज्ञान हे तुमची काय समज आहे, विवेक किती जागृत आहे यावरच ठरतं हे सगळं. काल मी 17 वर्षांचा होतो, उद्या माझा वाढदिवस आहे, उद्या काय अचानक मी काय संज्ञान होणार आहे का? पण होतो. ही धारणा चुकीची आहे. ही धारणा चुकीची आहे. हे समजून घेतलं पाहिजे काय हा देश काय आहे, संविधान काय आहे. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की परत ह्याच्यावर काय औषध आहे का, ह्याच्यावर लस कधी येईल हे उद्योग नंतर. खरं गरजच नाही पडणार जेव्हा व्हायरसच आहे की नाही हे तुम्ही क्लिअर करत नाही आहात. आणि मला वाटतं तो आज 2 वर्ष संपली, 2-3 वर्ष संपली, 2 वर्ष सगळा झाली. अजूनही व्हायरसचा एक तो किडा जो काय आहे एक डोक्यात आहे लोकांच्या, तो अजूनही तुम्ही दाखवू शकत नाही आहात अख्ख्या जगात. पण तो डोक्यात भ्रम करून ठेवलाय. भ्रम करून आहे.
तुम्ही कोविडचा जो काही कोरोना व्हायरस जो काही आहे 2019चा, त्याचं अस्तित्व आजही सिद्ध केलं नाहीत. आणि तुम्ही काही कारणं सांगतायत. एका बाजूला म्हणता HRCTमध्ये सगळा बघा तो पांढरा पांढरा सगळा भाग दिसतोय ना, लंग्स, ते सगळं व्हायरसनी भरलाय म्हणून सांगताय. अरे तो कफ आहे, चिकट कफ, त्यांनी ओपेकनेस आलाय. पण तुम्ही म्हणताय व्हायरसनी भरलाय. आणि मग हो का, मग त्यातला एक तरी व्हायरस काढून दाखवा त्या छातीतून. नाही, तसं काढता येत नाही, तसा सापडत नाही, तसं सापडत नाही. तुमच्या मास्कमध्ये करोडो सापडतात, मग अडकून बसतात म्हणून सांगता. तेच काढून दाखवा की यातला बघा हा व्हायरस होता. मायक्रोस्कोप खाली, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली दाखवा. असं सांगा की याच्यामध्ये कोका कोला नंतर उंदरामध्ये वगैरे हे ह्याच्यात कसे काय कोरोना सापडले? तेच सांगतोय. तेच जे सापडतायत. RT-PCR काय शोधतीये? तो एक जिनोम. जिनोम काय आहे? ॲमिनो ॲसिड्सचा तुकडा आहे. ते जे प्रोटीन आहे ते प्रोटीन तो डिटेक्ट करतोय. अख्खा व्हायरस नाही. अख्खा व्हायरस आजपर्यंत कुणीही कधीही पाहिलेलं नाही आहे. मग हे आपल्याला ते फुटबॉलसारखं जे काय दिसतं ते काय आहे? ग्राफिक आहे. त्या ग्राफिकच्या आधारावरती ते एक नाना पाटेकरचा एक पिक्चर निघाला. त्यांनी आधीच आयसोलेशन केलं म्हणे. मग ऍक्च्युअली लोकांनी प्रश्न करायला पाहिजे होते त्या मंडळींना की तुम्ही कुठून रिसर्च केला हा सगळा? का तुम्हाला भारत सरकारने सांगितलं आणि तुम्ही ते हो 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 ऐकलं आणि पिक्चर केलात? म्हणजे आपली खूपच मोठी फसवणूक झाली याच्यात. फसवणूक झाली आहे की नाही हे प्रश्न केल्यानंतर त्याचे जबाब काय येत आहेत, त्यांचे काय उत्तरं देत आहेत याच्यावर ठरेलच ना. दूध का दूध और पाणी का पाणी. तुम्ही क्वेश्चन करणाऱ्यालाच गप्प करत असाल तर संपलाय विषय. आता आपण नाही का बऱ्याच डॉक्टरांना विचारलं होतं आपण दोघं मिळून किंवा आपल्या टीमने, त्यावेळेला बघा त्या डॉक्टरांना सुद्धा काही सांगता आलं नाही. म्हणजे यांना डॉक्टरांना जाऊ दे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये जी मंडळी आहेत त्यांनाही आम्ही विचारलं, तिथल्या सायंटिस्टना सुद्धा नाही उत्तर देऊ शकत नाही. कारण त्यांनाच माहिती खरं काय आणि खोटं काय, आत काय आहे आणि काय नाही. विज्ञानात जर आपण सगळ्यांना प्रश्न आपला प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे की तुम्हाला जे सांगितलं जाते त्याचं डिक्लेरेशन क्लॅरिटी पूर्ण ट्रान्सपरंटली इन्फॉर्मेशन ही मिळालीच पाहिजे. जेव्हा RTIमध्ये सुद्धा तुम्ही उत्तर देताय की आम्ही कधी व्हायरस बघितला नाही, मास्क व्हायरसला अडवतो ह्याच्याबद्दल कुठलाही प्रयोग झालेला नाही, वॅक्सिन काम करतं की नाही याच्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही, मग कशाच्या जोरावर तुम्ही हे सगळं पॅन्डेमिक आणि लॉकडाऊन आणि हे सगळं वॅक्सिनेशनचा सगळा उपद्व्याप केलात? हा प्रश्न विचारायला नको. प्रश्न का नाही विचारत होत आपण? आणि प्रश्न विचारल्यानंतर उत्तरं देणं लागतात. हे बघा, आपण ज्यांना निवडून देतो ते आपले प्रतिनिधी आहेत, ते नेते नाहीत. नेते कोण आहेत? जसं राजतंत्रामध्ये राजा नेता असतो तसं लोकतंत्रामध्ये लोकनेता असतो. जसं राजतंत्रामध्ये राजनीती असते तसे लोकतंत्रामध्ये लोकनीती असते. असायला हवी. त्यासाठी लोकनीती असायला म्हणजे लोकांनी चालवायला पाहिजे, लोकांनी प्रश्न केले पाहिजेत. आणि ते प्रश्न उभे करतोय की नाही या प्रतिनिधी त्यासाठी उभा आहे. ते त्याला आपण नेमून दिलं ना, तू प्रतिनिधी. तो प्रधान सेवक वगैरे किंवा सेवक वगैरे नाही आहे. सेवक तर प्रशासन आहे, हा प्रतिनिधी आहे. तर त्याने लोकांचं हे जे चाललेले आहेत निर्णय चाललेले आहेत, हे सगळ्या ज्या गोष्टी चालल्या आहेत, हे प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिथं शहानिशा करायला पाहिजे. लोकांचा तुझ्यावर विश्वास आहे, विश्वासाने तुला तिथे नेमून दिलेलं आहे ना, तुला निवडून दिलेलं आहे. कशासाठी? विश्वासाने. तो भरोसा असला पाहिजे ना. तो भरोसा टिकवण्याची जबाबदारी तुझी आहे. तर तू काय केलंस? ते असं होतंय का की आपण युनोचे, WFचे, WTO किंवा WHO मेंबर असल्यामुळे हे सगळं कंट्रोल तिकडनं केल्यामुळे असं घडतं? नाही, कंट्रोल करण्यासाठी त्यांच्याबरोबर आपले कुठलेही कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाही. मग ते संविधानाच्या बाहेर होतील. तुम्ही वाटेल त्या गोष्टींसाठी सह्या केलेल्या असतील तर ते आम्हाला लागू होत नाहीत. तुम्हाला संविधानानुसारच काम करण्यासाठी तुम्हाला तिथे नेमलेलं आहे. आउट ऑफ संविधान, आउट ऑफ कॉन्स्टिट्यूशनल राईट्स, आमचे फंडामेंटल राईट्स तुम्ही बाजूला फेकून तुम्ही कशावरही सह्या केल्या तर ते आम्हाला बाध्य नाहीत. पण लोक समजा उठून हे बोलायला तयार नसतील. गुलामीत अडकले असं वाटतं. मानसिक गुलामी आहे. मानसिक गुलामी. कशाबद्दलची गुलामी आहे? कशाला गुलामी? तुम्ही घाबरतात काय कळत नाही. हा, कारण हे बघा का घाबरतात म्हणजे आता तुम्हाला सांगतो, शोलेमध्ये गावोगावी तो दरोडेखोर असतो गब्बर सिंग आणि त्याची 10-15 लोक फक्त आणि हजारो लोकांवरती दबाव. पण ठरवलं तर 2च माणसांनी काम झालं. त्या 2 माणसांनी ठरवण्यासाठी एका माणसाला उभं राहावं लागलं होतं, ज्याचे स्वतःचे हात नाहीत.
अशी ती कहाणी आहे. हो. सिमिलर इथे आहे की आपण कशासाठी घाबरतो. आपली क्षमता बघा किती आहे. म्हणजे 543 लोक जर ऐकत नसतील तर त्याच्यासाठी 100 करोड मतदाता आहेत. 100 करोड लोक बोलायला तयार नाही आहेत. ज्या क्षणी 100 करोडपैकी 1 करोड किंवा 1 लाख लोक सुद्धा बोलायला सुरुवात होतील ना, सरकार वाटेल ते निर्णय घेऊ शकणार नाही. सरकार कुणाचं आहे, कुणासाठी आहे? लोकांचं आहे. लोकांचं असलं पाहिजे, लोकांसाठी असलं पाहिजे. लोकांना न सांगताच तुम्ही वाटेल ते निर्णय घेण्याचा अधिकार कुणी दिला तुम्हाला? हे प्रश्न विचारायला लागणार आहे. प्रत्येक गोष्टीत आहे. म्हणजे फक्त स्वास्थ्याच्या बाबतीत नाही आहे, पण स्वास्थ्य सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे एरवी आम्हाला कधी तुम्हाला घरात पाणी आलं का, रस्त्यावरचा केर झाडला का तुमच्या, हे काही न करता आम्हाला फुकट का वॅक्सिन टोकताय? तुम्हाला फुकट आहे, आम्ही हे सगळं हे करतो. नाही, ठोकणं बंद अन्यायकारकच आहे. वॅक्सिन तुम्ही उपलब्ध करून दिलेलं असेल, त्यांना घ्यायचं ते घेतील ना. घेतील ती स्वतंत्रता आहे ना. का स्वातंत्र्यावर हल्ला करून तुम्ही सगळं करणार? हे आमचं शरीर आहे, तर तुम्ही कोण निर्णय घेणार? भारतीय राज्यघटना. मग संज्ञांचा अर्थ काय होतो? तुम्ही समजा म्हणता की लहान मुलांना पालक लहान येते, अजून त्याला कळत नाही, त्याला समज नाहीये असं म्हणताय. तर मग संज्ञांचा काय अर्थ होतो? 18 वर्षानंतर तुम्ही संज्ञान होता म्हणजे काय अर्थ होतो? माझ्यावरती कुठली जबरदस्ती होता कामा नये. माझ्या कन्सेंटशिवाय तुम्ही माझ्या शरीरात, माझ्या ह्याच्यात ढवढवळ करताय नाही. तुम्ही मला समजावून सांगा, मी समजून घेईन, ऐकेन, आणि त्याच्यानंतर मला सुसाईडच करायचं असेल तोही माझा अधिकार, माझाच आहे. ऐकायचं नाही ऐकायचं आहे. हां, मी त्यावेळी इतरांचा जीव धोक्यात घालत नाही ना, हे तुम्ही बघू शकाल. तुम्ही सार्वजनिक व्यवस्थेसाठी आहात तिथे. त्यांनी खरं म्हणजे तेवढ्यापुरतंच लक्ष घातलं पाहिजे. हो, पण ते नको तिथे आपल्या याच्यात ढवळाढवळ करतात. पण मी म्हणेन की ते होऊ शकतंय कारण आपण प्रश्न करत नाही आहोत, आपण जाब विचारत नाही आहोत. आपण हे बघा, समजा मी माझा प्लॉट आहे आणि त्या प्लॉटवरती माझं लक्षच नाही आहे. कोणीतरी येऊन झोपडपट्टी टाकून जातं. तो दोष कोणाचा आहे? आपलाच. हां, तुमचा आहे. म्हणजे तुम्हाला वाटतोय का हा देश तुमचा आहे? जर वाटत असेल तर तुम्ही हे प्रश्न करणं आवश्यक आहे. सरकार म्हणजे मायबाप वगैरे नाही. सरकार म्हणजे देवबिव नाही. ठीक आहे ना. सरकार तुम्ही नेमलेला एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी एक प्रतिनिधी नेमलेला आहे. तो तुमचा नेता नाही, तो तुमचा फक्त प्रतिनिधी आहे, प्रतिनिधित्व करणारा आहे. हे जर कळलं तर तुम्ही हे सगळे प्रश्न विचारू शकता. आणि असं नाही वाटत का की खूप विकास झालाय म्हणजे फार चांगलं होतंय असं? मला तर वाटतं विकास म्हणजे खूप भकास असं वाटतंय मला. नाही, विकास आवश्यक आहेच, पण विकासाबरोबर विवेकपूर्ण विकास आवश्यक आहे. पर्यावरणपूरकही हवा. हां, सगळ्याच बाबतीचा विकास करताना हा नाही तर मग त्याला विकास म्हणता येणार नाही. तो विवेकपूर्णच असायला पाहिजे. आणि तो नुसता विवेकपूर्ण नाही, तो सगळ्यांचा विचार घेऊन, म्हणजे लोकांना विचारलं पाहिजे, पण ते विचारलं जात नाही. ऑफकोर्स. तुम्ही खासदार असाल, आमदार असाल किंवा नगरसेवक असाल, तुम्ही तुमच्या निर्वाचन क्षेत्रात येऊन लोकांबरोबर संवाद करायला हवा आहे. तिथं काय काय चालतं, काय काय नाही याची संपूर्ण कल्पना तुम्ही दर महिन्याला येऊन दिली पाहिजे. त्याच्यावर लोकांचं मत काय ते मांडलं पाहिजे. हे बघा, हे लोकतंत्र आहे. इथे लोकमत आहे. इथे लोकांच्या मनात काय चाललं आहे ती गोष्ट झाली पाहिजे. मन की बात नाही, जन की बात व्हायला पाहिजे. जन की बात व्हायला पाहिजे. त्याच्याची ब्रॉडकास्टिंग चालू आहे. संवाद कुठे आहे? कम्युनिकेशन कुठे आहे? कॉन्व्हर्सेशन कुठे आहे? तर हा एवढा बदल कोण करेल? ज्याच्या हातात सत्ता आली तो नाही करणार आहे. हे जनसामान्य लोकांनीच त्यांनीच करायला पाहिजे. हे बघा, कुणाला ना दुसऱ्यावर कंट्रोल ठेवायला आवडतंच. ठीक आहे ना. नॉर्मली काय होतं की आईवडिलांना पोरांवरती कंट्रोल ठेवायला असं वाटतो. आपलंच ऐकलं पाहिजे. शिक्षकांना विद्यार्थ्यांबद्दल वाटतं. सेम गोष्ट आहे. उद्योगपती, अरे आमच्याकडे आता मनी पॉवर आहे, या मनी पॉवरचं काय करायचं? मनी पॉवरवरून सगळ्या लोकांना आपण काबीज करू. त्यांच्या राज्य करण्यासाठी चाबूक ओढायची गरज नाही. कारण तुमचं माइंड तुम्ही कंट्रोल केलं की तुम्ही कंट्रोलमध्ये आला. सो आता तुमचं शरीर कंट्रोल करण्याची गरज नाही, माइंड कंट्रोल करायचं आहे. आणि मास माइंड कसं कंट्रोल करायचं याचे साधे साधे सूत्र आहेत. ती वापरली की लोकांना असं वाटतं की अरे पण हे अख्ख्या जगात कसं होऊ शकतं? अरे जगात म्हणजे तिथूनच सोर्सनी सुरू झालेलं आहे. ते कंट्रोल तिथून सुरू झालेलं आहे, तिथून ड्राईव्ह आहे. हां,
ते मास्कचं, आता मी मास्कवर येतो, मास्कचं मुळात त्याची जी छिद्र आहेत ती 10 मायक्रॉन आहेत आणि तुमचा अगदी त्यांच्या मते जे कोण विषाणू वगैरे मानतायत हां तर त्यांच्या मते तो अति नॅनो आहे ना. हे बघा, विषाणूचा तर आजपर्यंत अस्तित्व नाहीच आहे. एस्टॅब्लिश नाही केलेलं. करा आधी, मग आपण बोलूयात. पण जो विषाणूचा तुम्ही आकार वगैरे सांगताय, साईज सांगताय, त्या साईजचे असंख्य गोष्टी शरीरात आहेतच की. एक्सोसोम्स आहेत, बाकीच्या गोष्टीच आहेत, वेसिकल्स आहेत. त्यांचे जे साईज आहेत ते साधारणतः 300 नॅनोमीटरपर्यंत आहेत. 300 नॅनोमीटर, 100 नॅनोमीटरपर्यंत आहे. तुमचा N95 त्याला अडवू शकत नाही त्या साईजला. मग एक्सोसोम सुद्धा आरपार जाऊ शकतायत, 10 मास्क घातले तरी उपयोग नाही. तरी नाही. कसं काय होईल? उलट आणि तुम्ही आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवा ना. हे आम्हाला असं वाटतं, म्हणजे कॉमन सेन्स सांगतोय की हे होऊ शकत नाही, पण तुम्ही प्रात्यक्षिक दाखवा ना. कधी करून दाखवलाय कुठे? 24 तास न्यूज चॅनल्सनी आरडाओरडा केला, पण कधी हे प्रयोग करून झालेले तुम्ही डेमॉन्स्ट्रेट केलं का? लोकांना काय ॲक्च्युली संविधानानुसार लोकांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढेल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर तुम्ही वैज्ञानिक काही दाखवलं? तुम्ही फक्त घाबरवलं. ते दाबून टाकतायत. मी बऱ्याच पत्रकारांना गोळा केला. मला सांगा, हा HMPV काय लक्षणं सांगताय? ताप, सर्दी, खोकला, नाक ओलं होणं, नाक चोंदणं, श्वासाला त्रास होणं काहींना. ही लक्षणं सगळीकडेच असतात ना. अहो, या काळातली लक्षणं आहेत ही. बरं, आम्ही हा सगळा प्रयत्न केला होता पत्रकारांना. आता लोकांचा कोविडचा मेमरी जी आहे त्यावरून लोक हळूहळू लगेच सुरू होतील. काही दिवसातच तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू मास्क दिसायला लागतील. दुकानदारांनी मास्क मागे ठेवून दिलेत बॉक्समध्ये, ते आता काढतील आणि समोर लटकवायला सुरू करतील. सॅनिटायझर्स दिसायला लागतील, तुम्हाला दिसायला लागतील. माझ्या मते हात धुणं सुरू होईल, भाजीपाला साबणाने धुणं सुरू होईल आणि लोक अंतर ठेवायला लागतील, टाळायला लागतील भेटणं. आपोआपच होणार आहे. आता परत ते करायची गरज नाही. एकदा चाबकाचा फटका लक्षात आलाय ना, आता पुढच्या फक्त चाबूक दाखवायचा आहे. मला असं वाटतं की हे आम्ही सगळं पत्रकारांना वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला, पण ह्यांनी आम्हाला दाबून टाकले. त्यांना त्यांचे सुद्धा स्वतःची काळजी कळत नाही त्यांना. आता काय करणार? आता काय डोकं बघा, आयुर्वेदामध्ये एक महामारीचं प्रकरण आहे. त्याला जनपद ध्वंस असा शब्द, म्हणजे जनपद आपण म्हणतो नगराला, त्याचा उध्वंस होतो जिथे, त्याला जनपदोध्वंस हे महामारीला असा शब्द आहे. त्याचं मुख्य कारणामध्ये एक कारण सांगितलं आहे. जेव्हा राजा भ्रष्ट होतो तेव्हा जनपदोध्वंस होतो. याचा अर्थ काय? म्हणजे राजा पैसे खातो एवढंच का? नाही. राजा म्हणजे एकूण राज्य चालवणारी मंडळी जी आहे, प्रशासन आहे, हे सगळे वरपासून खाली व्यवस्था, ही जेव्हा भ्रष्ट होते मग भ्रष्ट पत्रकार, म्हणजे भ्रष्ट मीडिया, भ्रष्ट राष्ट्रपती, भ्रष्ट मंत्रिमंडळ, भ्रष्ट प्रशासन, काही असू शकतं, हे सगळे भ्रष्ट सगळे मिळून कोलिजनच. एक जर सगळे एकमेकांवर चेक ठेवण्यासाठी आहेत तर एक भ्रष्ट होऊ शकत नाही, राहू शकत नाही एकटाच भ्रष्ट, बाकीचे प्रश्न करतील. पण हे सगळे मिळून एकत्र आले भ्रष्ट होऊ शकतात. आणि आपल्याला दिसतंच, कुठल्याही न्यूज चॅनल उघडा, काय चाललेलं असतं. कुठली तरी माहिती, काहीतरी महत्त्वाची गोष्टी काही सांगतायत का? काय तासन तास कुठल्या तरी एका निरर्थक गोष्टीवरती चर्वणं चाललेली असतात. हे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी. हो, पण ती होऊ देत आहेत कोण? माणसं. का? मे बी घाबरतायत. का? कारण त्यांना हेच माहीत नाही की त्यांची शक्ती काय आहे, क्षमता काय आहे. एकत्र आलो तर क्षमता आहे, एकटे आपण दुर्बळ आहोत. पण एकत्र आलो तर ताकद प्रचंड आहे आणि एकत्र येण्याची गरजच आहे. मला एक सांगा, या लोकतंत्रामध्ये, भारताच्या लोकतंत्रामध्ये प्रत्येक निर्वाचन क्षेत्रामध्ये लोकांची सभा आहे का? मतदातांची सभा आहे का? एकत्र येण्याचं ठिकाण आहे का केलेलं? एकही नाही आहे अख्ख्या भारतात. कसलं लोकतंत्र? लोकसभा नाही आहे, ती लोकांची प्रतिनिधी सभा आहे. लोकांची सभा कुठे आहे? म्हणजे असं म्हणायचंय का की आपल्याला सिस्टीम पूर्ण बदलायला लागेल? सिस्टीम नाही, सिस्टीम बदलायची नाही. सिस्टीम संविधानानुसार इन प्लेस आणावी लागेल. व्यवस्था परिवर्तन नाही. व्यवस्था जशी कागदावर आहे तशी जमिनीवर आणायला हवी आहे.
कागदावर सगळं काही, संविधानात सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याच्यातही फरक करू शकतो आपण जर चुकीचं वाटत असेल. हां, पण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन, हां लोकांना उल्लू बनवून नाही, हां लोकांची असं- दिशाभूल करून नाही. असं म्हणता येईल जे का? आजकाल जे कायदे चालले लोकांची दिशाभूल करून चालले आहेत. आताच्या घटनेप्रमाणे असं म्हणता येईल का या लोकतंत्रामध्ये की फक्त गाडी आपल्याला खरं म्हणजे गाडी जुनाट झालेली ती बदलायची सोडून आपण फक्त ड्रायव्हरच बदलतोय. असं म्हणू शकता. आता यासाठी आम्ही न्यायालयात गेलो, तर न्यायालयामध्ये पण काय झालं, हम्म, न्यायालयामध्ये सुद्धा न्यायाधीश असतो, तो एक व्यक्ती आहे. हम्म. तो बघतो संख्या किती आहे, न्यूसेन्स व्हॅल्यू किती होईल, त्यानुसार तो जजमेंट म्हणजे बोर्डावर घ्यायची की नाही, इथून सगळ्या गोष्टी आहेत. ऐकायचं की नाही, हिअरिंग द्यायचं की नाही, हे निर्णय होत आहेत. हा न्याय कसला आहे? हा न्याय नाही होत आहे, हा अन्याय आहे. आणि समजा निदान न्यायव्यवस्था जरी अन्यायकारक वागली नसती तरी पॅन्डेमिक भारतात झालं नसतं, लॉकडाऊन होऊ शकलं नसतं. आज लॉकडाऊनमुळे कुणाकुणाला किती नुकसान झालेलं आहे, त्या वॅक्सिनेशनचे दुष्परिणाम किती आहेत, पण डेटा कुठे सांगतोय? सगळे डेटा शांत. डेटा एकतर मेंटेनन्स केला नाही आहे, डिक्लेअरच केलेलं नाही आहे, आणि डिक्लेअर जरी झाला उद्या तरी लोक बघायला तयार नाही आहेत. आपला काय संबंध? आपल्या खिशात आत्ता किती पैसे आहेत तेवढा आपण बघूयात, आपलं घर चालूया. आपल्याकडे एक मराठी म्हण आहे, छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला यायला पाहिजे, तसं असं काहीतरी. धोकादायक आहे सगळं आपल्या भारत. पण हे सगळ्या म्हणी आहेत ना, राजतंत्रासाठी लागू आहेत. आपण लोकतंत्रात आहोत, लोकतंत्र झिरपलंच नाही आहे. ते झिरपण्याची पण जबाबदारी ज्यांची आहे ते घेत नाही आहेत. त्याचे वैयक्तिक माझा काय फायदा होऊ शकेल हे स्मार्ट पीपल त्याचा वापर करून घेतात. 70 वर्ष तेच चाललंय, पक्ष कुठलाही हो. मुळात गंमत आहे की लोकतंत्रामध्ये पक्षांची काहीही जागा नाही आहे. व्यक्तीलाच मत द्यायचंय, व्यक्तीला मत द्यायचं आहे, आणि व्यक्तीच उमेदवार असू शकतो, कुठल्याही पार्टीचा उमेदवार असू शकत नाही. पार्ट्या सगळ्या असंविधानिक आहेत. पण हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांनी याच्यावर विचार केला पाहिजे, लोकांनी प्रश्न निर्माण केले पाहिजेत. जे आता मी काहीतरी बोलतोय तर हे काय खरं आहे का लगेच? नाही, विचारा, प्रश्न विचारा, शहानिशा करा, आणि अयोग्य असेल तर सोडून द्या. मला सांगा की हे तुमचं असं म्हणणं हे अयोग्य आहे, अशा पद्धतीने मी त्याच्यावर माझं काही म्हणणं परत मांडेन. संवाद होऊ देत ना, लगातार संवाद होऊ देत. पण हे संवाद करून देत नाही असं माझ्या लक्षात आलं. त्याचं कारण आहे ना, वेस्टेड इंटरेस्ट आहेत. वेस्टेड इंटरेस्टशिवाय संवादाला आक्षेप घेण्याचं कोणाला काही कारणच होऊ शकत नाही. पण आज पाश्चिमात्य देशात बरेच नागरिक रस्त्यावर उतरून काम करतात, तसं भारतात होत नाही. करतात, पण तिथेही लोकतंत्र जे म्हणतोय ज्या पद्धतीने ते नाही आहे, तिथेही पक्षतंत्रच आहे. आणि पक्षतंत्र जिथे ते डेमोक्रेसी नाही. डेमो म्हणजे काय? पीपल. क्रेसी म्हणजे रूल. पीपल्स रूल, लोकसत्ता. हे लोकांनी येऊनच करावं लागेल. हे पार्टीतंत्राने आणि राजतंत्र आणि राजनीती आणि पक्षनीतीने होणारी गोष्ट नाही आहे. सो एकात एक गुंतलेली गोष्टी आहेत. आता तुम्ही म्हणाल की HMPVवर आपण बोलायचं म्हटलं तर तुम्ही इकडे कुठे घुसताय, तर सगळे एकमेकांमध्ये घुसलेले गोष्टी आहेत. सायकोलॉजीचा विषय आहे, मास सायकोलॉजीचा विषय आहे. मास सायकोलॉजी कशी चेंज करायची याची तंत्र MBAs आणि हे मंडळी विचार करतात, आणि त्याप्रमाणे हे सगळं गोंधळ घातलेला आहे. आणि याच्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपण जे HMPवरनं सुरुवात केली होती, तर प्रत्यक्षात तर बरेच लोक ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेले नाही, ज्यांनी काही उपचार केले नाही, साधे सर्दी खोकल्याचे उपचार केले, ते तर टणटणीत चांगले व्यवस्थित आहेत. म्हणजे मग तेच योग्य आहे ना, कशाची गरजच नाही. हो, पण योग्य आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी प्रात्यक्षिक प्रयोग करा, प्रयोग दाखवा लोकांना. काय प्रयोग केले तुम्ही सांगितलं का? ते ICMRनी काही प्रयोग केले का? कधी डिक्लेअर केले का? आजपर्यंत व्हॅक्सिनमध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहे हे तुम्ही सांगत नाहीत. सांगितले थर्ड पार्टी अनालिसिस करण्याची कुठली व्यवस्था नाही. तुम्ही नागरिकांना तुमच्या लॅब्स ओपन करून द्या. फक्त 28 फेब्रुवारी जे विज्ञान दिन म्हणून नुसतं दाखवतात तसं नको आपल्याला. बरोबर. हां, ते असं कायम दिलं पाहिजे. हां, म्हणजे थोडक्यात आहे की तुमच्याकडे एखादा ग्रंथ आहे खूप, पण मग तुम्ही त्याला फक्त हार फुलं घालून त्याची पूजा बांधताय, तर त्या ग्रंथातल्या गोष्टी आत तुमच्यात येणार नाही आहेत, समज येणार नाही. तसं आपण सगळ्या गोष्टींचा सोपस्कार करतोय. फक्त थोडक्यात दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतंय. हां, असं पण नाही का दिसतं तसं नसतंच असं नाही, पण असूही शकेल नसूही शकेल. पडताळणी करा, शहानिशा करा, अवघड काय आहे. आणि शहानिशा एखादा कोणी करत असेल तर त्यांनी समोर आणा, बाकीच्यांनी बघा. मला वाटतं हे विशेषतः पॅन्डेमिक म्हणा किंवा हे नवीन नवीन जे विषाणू येत आहेत, याच्यात
जे विषाणू मानत नाहीयेत आणि जे विषाणू मानणार आहेत त्यांनी एकदा कुठेतरी एकत्र तरी या, पण ते सुद्धा यायला तयार हा, ते येणार नाही, ते कारण मानणारे लोक आहेत. मला म्हणायचं आहे की कुणीही काही मानू नका, जाणून घ्या. आणि जाणण्यासाठी प्रत्यक्ष दाखवा काय आहे, तुम्ही कशाच्या आधारावर हे आहे असं असतं हे तुम्हाला कसं कळलं. शास्त्रज्ञांना तरी दिसला पाहिजे ना कुठेतरी विषाणू, त्यांनी कसा बघितला. बरं, नुसता बघितला का तो आजार तयार कसा होतोय हेही पूर्ण त्यांनी एस्टॅब्लिश केलं. जर एस्टॅब्लिश केलं नाही, मला एक सांगा, न्यायालयामध्ये आपण काय म्हणतो की किंवा आपल्याकडे म्हटलं जातं की 100 अपराधी सुटले तरी चालतील, परंतु एकाही निरपराधाला शिक्षा होता कामा नये. मग हा विषाणूचा अपराध आहे किंवा नाही हे सिद्ध आधी व्हायला पाहिजे ना. आधी तो विषाणू आहे की नाही हेही सिद्ध व्हायला पाहिजे की नाही. हे या प्रश्नांना तुम्ही उत्तर देणार नाही आहात. माझं म्हणणं आहे की हे पुढच्या गोष्टी पुढे नाही एवढी ती सगळी डेंजरस सिच्युएशन होती वगैरे असं कारणं सांगताय. आता नाही आहे ना, आत्ता दाखवा. आत्ता HMPV पण नंतर दाखवा. आधी कोविड दाखवा, कोरोना व्हायरस दाखवा ना, इन्फ्लुएन्झा दाखवा, HIV दाखवा, इबोला दाखवा, झिका दाखवा, एक तरी व्हायरस दाखवा. का गोपनीय आहे सगळं? आणि गोपनीय असेल तर तुमचा अधिकार नाही आम्हाला टोचण्याचा वाटेल तो, आणि आम्हाला लॉकडाऊन करण्याचा अधिकार नाही आहे. तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावर घालताय का आमच्या कल्याणाचं काहीतरी बघताय, याचा क्लॅरिटी आम्हाला मिळालीच पाहिजे. आणि परत प्रत्येक वेळी आधार कार्ड जोडले त्या सगळ्याला कशासाठी, तो एक वेगळा विषय आहे. परंतु मला असं वाटतं की आजच्या डिस्कशन सगळं आपण ते आणायला नको एकत्र. असं मला असं वाटतं की आणि तसंही म्हटलं जातं की ॲलोपॅथीच्या औषधांनी, म्हणजे स्वतः ॲलोपॅथीचे डॉक्टर मला बरेच वेळा मी खरं सांगू का, ॲलोपॅथी आयुर्वेद हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्यांनी अजून गोंधळ वाढतोय. नाही, मी जरा थोडं वेगळं म्हणतोय की ॲलोपॅथीच्या औषधांनी जर साईड इफेक्ट्स होतात असं ते स्वतःच कबूल करतायत. आणि आपल्याकडे त्या मानाने ज्याला म्हणजे ज्याला पचणार नाही तो ठीक आहे, बाहेर जा तुम्ही, तुम्हाला काय योग्य असेल ते तुमचं चॉईस आहे. पण शक्यतो आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा नॅचरोपॅथीन जर ह्या गोष्टी सहज किंवा घरगुती औषधांनी सुद्धा अगदी जर बऱ्या होत असतील तर कशाला ते औषधाने हे पाहिजे. ते आहे. आता मला सांगा, तुमच्याकडे औषध नव्हतं, वॅक्सिन आलं नव्हतं, तुमच्याकडे औषध नव्हतं, मग तुम्ही ट्रीटमेंट्स लोकांना काय देत होता. आणि अशी कोणती औषध आणि उपचार देत होता जेणेकरून लोकांना 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाखाचा खर्च झाला. हॉस्पिटलमध्ये बिलं अशी झालेली आहेत आणि तरी मेलेत तरी. आणि गंमत अशी आहे की ह्याची तुम्ही चौकशी करणार आहात की नाही. या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये ही जी बिलं झाली अशी, या प्रत्येक हॉस्पिटलची बिलं अशी कशी काय झाली. लोकांनी एकाचे 3-3 दवाखाने केलेत, एकाचे 3-3 हॉस्पिटलं केलेत. लॉकडाऊनच्या काळात फार्मसीच्या दुकानांचे रिनोव्हेशन्स कशी झाली. आणि याच्यावर बोलायचंही नाही, आपण नाही बोलायचं, प्रश्न विचारायचा नाही. पैसा कसा फिरतो आहे, इकॉनॉमी कुठे कुठे चाललेली आहे, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, जॉब्स गेल्या आहेत, परमनंट जॉब्स गेल्यासारखे झालेल्या आहेत गोष्टी. आणि तुम्ही हे निवांत आहेत सगळे. सगळं चांगलं चाललंय, मस्त चाललंय. म्हणजे मला असं वाटतं की इंग्रजांच्या काळात ते कमीत कमी त्याचं भरपाई पण द्यायचं असं मी ऐकतोय, ते सुद्धा काढून टाकलंय आता कायद्यातून. अवघड प्रश्न आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. नाही, पण प्रश्नांना पाठ करून चालणार नाही. प्रश्न मांडावे लागतील, प्रश्न विचारावे लागतील, आणि जे जबाबदार आहेत त्यांनी त्याची उत्तरं देणं अनिवार्य आहे. आवश्यकता आहेच, पण अनिवार्य असलं पाहिजे. आहेच मुळात. लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे. लोकनीती आहे, लोकतंत्र आहे, तर मग एकत्र यायला नको. आपण जे वेगवेगळे राहतो तोच तर प्रॉब्लेम आहे. आणि लोकांनी वेगवेगळं राहिलं पाहिजे यासाठी भीती पसरवली जाते. लोकांनी वेगळं राहिलं होतं म्हणून ते सोशल डिस्टन्सिंग होतं. लोकांनी गप्प राहिलं पाहिजे यासाठी मास्क होता. व्हायरसला थांबवण्यासाठी नाही. तुम्ही बडबड नाही केली पाहिजे, तुम्ही प्रश्न नाही केले पाहिजे यासाठी मास्क होता तो. म्हणजे हे जे सगळं परदेशातून जे येत आहे, तर आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जसं होळी केली होती परदेशातल्या कपड्याची, तसे परदेशी मास्क जाळले पाहिजेत. नाही, परदेशी आणि देशीचा विषय नाहीये. नाही, ते विचारत नाही. नाही, हे परदेशी नाही, हे जागतिक उद्योगपती आहेत ज्यांना कंट्रोल्स हवेत. हे भारतात पण आहेत उद्योगपती असे. हे सगळे मिळून हे उद्योग करतायत. यांना देशाची वगैरे काही घेणं देणं नाहीये. यांना वर्ल्ड इकॉनॉमी हातात हवी आहे. आणि हेच लोक आता हवा पण चेंज करतात असं ऐकतोय मी, केमट्रेल वगैरे सोडतात. ते त्याच्याबद्दल फारशी मला माहिती नाहीये, पण बऱ्याच गोष्टी आहे. पण लोकांसमोर आणा ना, लोकांसमोर आणा ना की हे बघा, कोण म्हणत असेल केमट्रेल्स आहेत, कोण म्हणतं 5Gचा प्रॉब्लेम होतोय, कोण अजून काय काय म्हणतंय. तर असं नाहीये, असं सरकारने सांगावं आणि दाखवावं की बघा हे
मग तो धूर येतो, तो विमानातून काय काय धूर पडतो, तो केमट्रेल नाही आहे बघा, तुम्ही त्या धुराचं परीक्षण करून आम्हाला त्याचं ॲनालिसिस तुम्ही दाखवा क्लिअर. आणि ते थर्ड पार्टी आम्ही सांगू, थर्ड पार्टी कुणालाही जे त्यातले तज्ज्ञ असतील आम्ही नेमू, त्यांना तिची शहानिशा करू देत. असं असतं ना लोकतंत्र. आम्ही प्रयत्न केला होता केमट्रेलचा संबंधित, तर स्वतः आम्ही विशिष्ट विमानातूनच ते धूर सोडले जात आहेत आणि ते धूर संपले की ते विमान बरोबर शांतपणे निघून व्हॅलिड याचे आमच्याकडे पुरावे आहेत. व्हॅलिड क्वेश्चन विचारणाऱ्याला समजा न्यायालय दंड करणार असेल तर त्याच्या इतकं दहशतवादी काही नाही. तर या केमट्रेलच्या बाबतीत असं सांगतो आम्ही की कलेक्टरला, त्या तत्कालीन जे कलेक्टर होते आपले पुण्याचे आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, त्यांच्याकडे आम्ही गेल्यावर ते सगळं केंद्र सरकारकडे बोटं दाखवत आहेत. घेऊन तर काही देत नाहीत आम्हाला लेखी काही, म्हणजे त्यांनाही माहिती आहे थोडक्यात. हे बघा, लोक एकत्र आल्याशिवाय याला काही गत्यंतर नाही. लोक विभागले गेलेले आहेत पार्ट्यांमध्ये, धार्मिकतेमध्ये, पंथांमध्ये, श्रद्धांमध्ये, चालीरीतींमध्ये लोक विभागले गेलेले आहेत. तो त्यांचा वैयक्तिक वेगळा विषय असू शकतो, वेगळ्या धारणा असू शकतात वेगळ्या गोष्टींसाठी. पण जेव्हा देश म्हणून आपण हे व्यवस्थेबद्दल बोलतो तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या कारणांसाठी, त्या फक्त आपण म्हणू की अजेंड्यासाठी एकत्र येऊन आपलं मत व्यवस्थित मांडलं पाहिजे, विचारलं पाहिजे. म्हणजे गंमत म्हणजे असं म्हणायचं का आपण की आता हे सगळे जे मीडिया वगैरे आपल्याला फसवत आहे आणि हे जे सगळं चाललंय, सगळा गोंधळ, तर सामान्य नागरिकांनी अजिबात घाबरायला नाही पाहिजे. याला घाबरला नाही पाहिजे, प्रश्न केला पाहिजे. का, कसं, कुठे, प्रश्न विचारले पाहिजे. कोण म्हणाला, कसं, कशाच्या आधारावर एवढं विचारलं पाहिजे. आणि आपल्यामध्ये व्हायरसचं अस्तित्व जर नाहीये, काही घाबरण्याचं अजिबात कारण नाही. माझ्यामध्ये काही नाही. माझ्या मते मी हे कसं बोलू शकतो आहे की नाही, शहानिशा करूया. आपण सरकारला त्यासाठी दिलेली आहे व्यवस्था, त्यांनी सगळे समोर ठेवावे. आणि समजा नाहीये तर बाकीच्या गोष्टी आपोआपच क्लिअर होऊन जातात. असेल तर काय आहे, त्याचं काय गरज आहे का, किती आहे, त्याची शहानिशा. याच्याबद्दल कुठलीही वाच्यता न करणं हा उपाय नाही होऊ शकतो. म्हणजे अशा वेळेला सरकारने असा रोल घेतला पाहिजे की आपल्यासारखे जे तज्ञ लोक आहोत आपण, त्यांना सुद्धा वाचन केलं पाहिजे, बोलवलं पाहिजे, त्यांचे विचार घेतले पाहिजे. त्याच्यावर आपण आता थांबूया इथेच. धन्यवाद डॉक्टर.